नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे डोंबिवली ईस्टच्या दत्तनगरच्या फिश मार्केटमध्ये। हे फिश मार्केट डोंबिवली स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे। तर तुम्ही रिक्षाने येणार असाल तर 5 मिनिटांमध्ये तुम्ही या मार्केटमध्ये येऊ शकता। तर आता मी तुम्हाला या मार्केटमध्ये कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते सांगणार आहे। हे मार्केट आहे ना दोन्ही साईडला भरतं रस्त्याच्या। तर आता आपण पहिले ना या साईडने जाऊया आणि नंतर ती साईड आपण कव्हर करूया। तर चला बघा, इथे ना स्टॉल लागलेले आहेत मच्छी मार्केटमध्ये। तर आता आपण बघूया काय काय मच्छी आहे ते। चला, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार असल्यामुळे ना जास्त गर्दी नाही आहे, पण रविवारच्या दिवशी आलात ना तर या मच्छी मार्केटमध्ये खूप गर्दी असते। आणि इथे बघा हे असे आहेत ना मच्छी घेऊन बसलेले असतात आणि सगळ्यांकडे ना खूप मच्छी असते, म्हणजे तुम्हाला जिथे पाहिजे तुम्ही मच्छी घेऊ शकतात। तर इथे बघा मुशी आहे। कशी दादा मुशी? 350ला जोडी आहे। वाम, बांगडे, त्यानंतर कोळंबी। ताई तिथे कोळंबी साफ करतायत बघा, हे तुम्हाला साफ करून पाहिजे असेल तर ती सुद्धा मिळणार आहेत। आणि इथे वाटे लावलेले आहेत सोललेल्या कोळंबीचे। कसे आहेत का? 100ला एक। आणि पापलेट कसे आहेत? 600ला जोडी आहे। ओके, 600ला जोडी। 600ला जोडी आहेत। मोठे पापलेट आहेत आणि बोंबीचा पण मस्त असा वाटा लावलेला आहे। कसा आहे वाटा दादा? 200 रुपये। त्यानंतर इथे कर्दी, सुरमई, तर अशी ना बरीच मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर आपण इथे पुढच्याच इथे बघूया। तर यांच्याकडे पण बघा वाम आहे, वामची डोकी, कोळंबी, पापलेट, कोळंबी। दादा कोळंबीचा वाटा कसा आहे? 200 रुपये। तर बघा दादानी इथे 200 रुपयाला कोळंबीचा वाटा लावलेला आहे। इथे बांगडे तर भरपूर आलेले आहेत। आणि सुरमई कशी आहे? 700वाली आहे, 500वाली आहे। 700वाली, 500वाली आहे। हलवा आहे। आणि हा काय आहे? रावस? रावस आहे। तर रावस बघा केवढा मोठा आहे, मस्त एकदम। त्यानंतर इथे शिंपले आहेत, त्यांना कालवे पण बोलतात। दादा कालवे कसे आहेत? कालवे 100 रुपये। हां, कालवे बघा 100 रुपये। म्हणजे तुम्हाला कालवे पाहिजे असतील ना तर तुम्ही या मार्केटमधून घेऊ शकता बघा। त्यानंतर या ताईंकडे काय काय मच्छी आहे ताई? सगळे काय? आणि हे काय आहे? घोळ आहे। त्यानंतर शिंपल्यांचा वाटा लावलेले आहेत। बांगडे तर खूप आहेत। कसे आहेत बांगडे? बांगडे 200ला 5। आणि सुरमई कशी आहे? 1000ला एक सुरमई आहे। आणि सुरमई मस्त एकदम मोठी आहे। हलवा 350 रुपयाला आहे आणि बराच मोठा आहे, म्हणजे आपल्या हाता एवढा हा हलवा आहे। त्यानंतर इथे पण बघा सुरमईच आहे नाही, कुपा मासा आहे। तर इथे सुरमई नाही आहे, कुपा मासा आहे। म्हणजे सुरमईसारखी दिसते पण ॲक्च्युली हा कुपा मासा आहे। काटेरी मासा आहे, 100ला एक आहे। आणि बोंबील पण मस्त एकदम मोठे आणि जाड बोंबील आहेत। 300ला वाटा आहे। बोंबील आहेत ना खूप मस्त आहेत, एकदम जाड जाड बोंबील आहेत। तर यांच्याकडे बघूया काय काय मच्छी आहे ते। तर कोळंबी खूप आहे। कशी आहे दादा कोळंबी? किती आहे? कशी आहे? कोळंबी 500 रुपये किलो। 500 रुपये किलो। कमी होणार की नाही? फिक्स 500 रुपये किलो। आणि पापलेट कसे आहेत? पापलेट 850ला जोडी आहे। 850ला जोडी। तर पापलेटची 850ला जोडी आहे। आणि इथे ही सुरमई ठेवली आहे। सुरमई खूप जास्त आली। कशी आहे सुरमई? सुरमई 600ला आहे, ती 1000ला आहे। अच्छा, ही 600 रुपयाला आहे ती बाजूची 1000ला आहे आणि ही आहे 1000 रुपयाला। रावस कसा आहे? तो रावस 650ला द्यायचं आहे। 650 रुपयाला आहे। हलवा आहे आणि बोंबील तर मस्त एकदम जाड जाड बोंबील आहे। कसा वाटा आहे बोंबीलचा? 300ला आहे, 200ला आहे। तर मोठा वाटा घेतला तर 300ला आहे आणि छोटा वाटा घेतला तर 200 रुपयाला आहे। किती बोंबील आहे त्याच्यामध्ये? त्याच्यात 5 आहे, 2 लावून 7 करून। ओके, म्हणजे 300 रुपयामध्ये 7 बोंबील मिळतील। आणि ते हा बघा 200चा वाटा आहे। लहान मोठा जसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। म्हणजे आपल्याला ना या मार्केटमध्ये मला आता सुरमई जास्त दिसते। सुरमई आणि बोंबील मस्त जाड जाड आहे। दादा कशी आहे कोळंबी? काय खाणार तुम्ही? काय खाणार? अरे बापरे काय खाणार तुम्ही? कोळंबी कशी? कोळंबी सांगा। 500 रुपये। 500 रुपये। कमी होणार की नाही? कमी होणार ना? कमी होणार ना? जास्त जास्ती घेतलं कमी होणार। जास्त घेतली तर कमी होणार। आणि हलवा कसा आहे? हलवा 750ला आहे, 500ला आहे। सुरमई 500ला आहे। अच्छा, आणि पापलेट? 500 पासून स्टार्टिंग आहे, ते 1000पर्यंत आहे। ओके, 500 रुपयापासून स्टार्टिंग आहे। बोंबील तर मस्त आले सगळीकडे। मला बोंबील मस्त अख्ख्या मार्केटमध्ये नाही ना? नाही, अख्ख्या मार्केटमध्ये आहेत बोंबील। जाड जाड बोंबील आहेत, दादांकडे पण आहेत। मस्त आहे म्हणजे ह्या मार्केटमध्ये ना तुम्हाला फ्रेश मच्छी मिळेल, म्हणजे कुठेही तुम्ही घ्या। आणि इथे ना तुम्हाला सर्व प्रकारची मच्छी मिळेल। तर प्रत्येकाकडे ना तुम्हाला अशी पाट्या अशा लावलेल्या असतात।
तर तुम्हाला इथे अशा वेगवेगळ्या मच्छी पण इथे पाहता येईल. इथे बघा दादांकडे कोळंबी आहे, लाल कोळंबी. त्यानंतर इथे मोदके. दादा मोदकाचा वाटा कसा आहे? 100ला. तर इथे मोदकाचा वाटा 100ला आहे. कोळंबी आहे, हलवा आहे, रावस. तर अशी ना बरीच मच्छी तुम्हाला इथे मिळेल. तर आता आपण पुढे जाऊया. तर या ताईंकडे पण आहे ना भरपूर मच्छी असते आणि संडेच्या दिवशी तर भरपूर गर्दी असते. इथे उभं राहायला पण जागा नसते. तर इथे बघा कुठली मच्छी कट करताय? सुरमई आहे, मोठी सुरमई आहे. हा, मोठी सुरमई कट करताय बघा. काय भारी एकदम. 2 किलोची. 2 किलोची 2 किलो बघा, एकदम एकदम बर्फी पीस आहे बघा. बघा सुरमई 2 किलोची सुरमई आहे आणि पीस पण बघा एकदम मस्त पडलेले आहेत. फ्रेश मच्छी आहे बघा. 1 2 3 4. फ्रेश सुरमई असेल ना हां तर तिचे पीस असे निघतील. हां. आणि जी शिळी असेल तिचा चुरा होईल किंवा ती कापताना सगळं पीठ बाहेर पीठ येणार. बाहेर येईल ना? बाहेर येणार आणि सगळा चुरा होणार. ही फ्रेश आहे म्हणून ती अख्खी पीस निघेल आणि पूर्ण लाल असणार ताज्यातली सुरमई. आणि फ्रोझन मध्ये किंवा शिळी असेल तिचा चुरा होणार, पूर्ण चुरा. सुरं होणार ना? कापताना सगळं पीठ येणार कातीला लागून. तर बघा आता काकींनी आपल्याला सांगितले ही कातीला सुरमई पण बघा सुरमई लागलेली नाहीये. मासाला पण लागलेली नाहीये. ही फ्रेश आहे एकदम प्युअर. तर सुरमई कशी घ्यायची ती पण आपल्याला सांगितली. काळी सुरमई असते ती कुप्पामध्ये असते. हां आणि एकदम फास्ट कट पण मस्त होते एकदम. ही फ्रेश आहे एकदम सुरमई. मोठी सुरमई ही 3 किलोची आहे. ही बघ. हां 3 किलोची सुरमई. 3 किलोची 1500ला आहे. आपल्याकडे 1000ला जोडी येणार सुपरमध्ये. 1000ला जोडी. याच्यामध्ये हे व्हाईट पाणी म्हटलं तर ताजे पापलेट. असे व्हाईट पाणी यायला पाहिजे. हे व्हाईट पाणी म्हणजे ताजे पापलेट. अच्छा. आणि त्याला हे पाहिजे एकदम चमकीत भरलेले असतात. हां. ताज्याची पापलेट अशी असतात. ही एकदम ताजी. आणि हे सफेद पाणी म्हणजे ताजी पापलेट एकदम. लाल पाणी निघालं ती शिळी किंवा फ्रोझन मध्ये. रावस आहे, प्युअर रावस. रावस पण बघायचं तर असं बघायचं आहे. ही लाल बघायचं एकदम प्युअर. हां एकदम लाल आहे. हा बघा, 600 ला ताजी आहे. मच्छी कशी ओळखायची हे आपल्याला सांगितलं लाल आणि ताईंनी. खवलात भरलेला रावस घ्यायचं. हा हलवा आहे फ्रेश एकदम. हा. हा 1000चा आहे. या ताईंनी घेतलेला हलवा आहे, प्युअर हलवा. तर 1000ला एक घेतलेला. बघा या ताईने हलवा घेतलेला आहे 1000 रुपयाचा. तर या ताई नेहमी इथे येतात मच्छी घ्यायला. कारण की इथे ना ह्या मच्छी मार्केटमध्ये आहे ना येतात त्या मच्छी घ्यायला. मच्छी इथे एकदम फ्रेश असते. आणि आता तुम्हाला दाखवली पण कशी मच्छी ओळखायची ती. आणि आता इथे बघा बांगडे पण साफ करतायत बांगडे या. असे एकदम रेड पाहिजेत आणि कडक व्हाईट डोळ्याचे. बांगडा हा व्हाईट डोळ्याचा असेल ना तर तो ताजा आणि व्हाईट एकदम. लाल डोळे असले आणि हिरवा असेल तर तो फ्रोझन मध्ये असेल किंवा शिळा असेल. अच्छा. तर आता आपण आहे ना त्या साईडला जाऊया. त्या साईडला पण मच्छी मार्केट आहे. या साईडला आपल्याला बोंबील, सुरमई, सौंदाळे आणि कोळंबी आहे. कोळंबीचा कसा वाटा आहे? 200ला. आणि सौंदाळे कसे आहेत? सौंदाळे 200 रुपयाला. सौंदाळे खायला पण खूप मस्त वाटतात. खेकडे आहे समुद्राचे. ही कुठला मासा आहे? तर इथे बघा इथे तुम्हाला असे वेगवेगळे मासे पाहायला मिळतील. म्हणजे तुम्ही जर मच्छी घ्यायला आलात तर तिथे म्हणजे एका साईडला जे दाखवले तुम्हाला ते सुरमई वगैरे मोठी मोठी पाहिजे असेल तुम्ही ते घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला सौंदाळे, खेकडे, वाकड मासा तर हे पाहिजे असतील ना तर तुम्हाला इथे मिळेल. सौंदाळे, तारणी, इथे आहे पापलेट, बांगडे. तर अशी वेगवेगळी मच्छी तुम्हाला मिळेल. आणि 200 रुपये 200 ते 300 रुपये वाटा असतो. इथे आहेत बांगडे, मांदेलीचा कसा वाटा आहे? 50 रुपये वाटा आहे. सौंदाळे आहे, त्यानंतर इथे बोंबी, सुरमई आहे, पापलेट आणि कोळंबीचा 200ला वाटा आहे. हे टोपीवाले काका आहेत आणि यांच्याकडे आपण इथे कुपा मासा आहे, वाम, खेकडा आहे, वाम आहे, पापलेट आहे, सौंदाळे आहेत, बांगडा आहे, कोलंबी आहे, हलवा आहे, वरंडी आहे. हलवा कसा आहे? हलवा 1200 रुपयाला. आणि ही कोळंबी 500. कोळंबी 500 रुपयाला आहे. तर बघा अशी भरपूर मच्छी तुम्हाला इथे मिळेल. आणि ना सर्व अशी मोठी मोठी मच्छी आहे. आणि ते बघा खेकडेसुद्धा आहे. खेकडे कसे आहेत काका? खेकडे 800 रुपये. त्यांच्याकडे पण आपल्याला बघा बांगडे, मांदेली, कोळंबी, पापलेट. तर यांच्याकडे तुम्हाला इथे हे सौंदाळे पाहायला मिळतील. खेकडे, मांदेलीचा वाटा कसा आहे काही? 50 रुपये. अरे वा, 50 रुपयाला. आणि कोळंबीचा 200ला वाटा आहे. आणि ती मच्छी काय काय आहे ती सांगा जरा. आहेत, काले मासे आहेत, कोलंबी आहे, चिमणे आहेत,
ते बुड्या हे काय आहे? चिमणी. चिमणी मासा. अरे बापरे. ही हरी भाजी आणि ही मच्छीमध्ये टाकतात म्हणून काकी आहेत ना इथे घेऊन बसले आहेत. 200 रुपये तुकडी आहे वाम. आणि त्यानंतर याच्याकडे बघा हा खाडीचा मासा आहे, बांगडे, मोदकं, कोळंबी आणि इथे हे ठेवलेले आहेत राणे मासे. मगासपासून मला राणे मासे दिसले नाही आहेत, तर या काकींकडे राणे मासे आहेत ते 200 रुपयाला. आजी काय काय मच्छी आहे? बांगडा आहे, कोळंबी आहे, सुरमई आहे, गोळ आहे, सगळंच आहे. भरपूर मच्छी तुम्हाला इथे या मार्केटमध्ये मिळेल आणि अगदी फ्रेश मच्छी असते. रस्त्याच्या दोन्ही साईडला हे मच्छी मार्केट असतं. तर बघा हे इथून सुरुवात होतं ते लास्टपर्यंत, ते तेवढंच हे इथपर्यंत असतं. तर इथे बघा असे प्रत्येकजण आहेत असे आपल्या पाट्या लावून बसलेले असतात. तुम्हाला जिथे चांगली मच्छी वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकतात. जास्त क्वांटिटीमध्ये घेतलात तर तुम्हाला कमीसुद्धा करून देतात. तर बघा